श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात ऊन पडे. ही कविता होती आम्हाला शाळेमध्ये. तर श्रावण महिन्यात असंच असते, सरसर सरसर पाऊस येतो आणि थोड्याच वेळात ऊन तापते. तर नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये. आणि आजचा आपला विषय आहे मनोकी रसोईचं. आजची रेसिपी आहे आपली चुनवड्या, ज्याला तुम्ही चुनवड्या पण म्हणू शकता, चुंबक वड्या पण म्हणू शकता. तर काय झालं आहे की तब्येत सर्वांची खराब असल्यामुळं तोंडाची बिलकुल टेस्ट गेलेली आहे. हिरवं भाजीचं कुठलंही असू द्या, बिलकुल टेस्ट येत नाही आहे. तर आता वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी आज चुनवड्या करते. तर त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. जसं तुम्ही सर्वांनीच केलं असेल पण तरीसुद्धा सांगते आहे. तर मी इथे मसाला बारीक करून घेतलेला आहे. कांदे, धनी, जो आपला बेसिक मसाला असतो पूर्ण तसा घेतलेला आहे. पूर्ण खडा मसाला पण टाकला आहे त्याच्यात पूर्ण, आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि त्यासोबतच एका गंजामध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये सुरुवातीला मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडल्यावर जिरे टाकायचं आहे आणि ते तडतडले की इथे टाकलेला आहे मी एक मोठा कांदा, पेस्ट करून घेतलेली कांद्याची, ते पेस्ट टाकलेली आहे. तर आता आपल्याला हा कांदा थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तेलामध्ये होऊ द्यायचा आहे. तर फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर पण करायला बिलकुल विसरू नका. तर बघा, आपला कांदा इथे गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे कांद्याचा. तर आता या क्षणाला आपण इथे टाकून घेऊया जे बारीक पेस्ट केलेली होती मसाल्याची, आपण तो मसाला टाकून घेऊया, पेस्ट टाकून घेऊया. तर तुम्हाला कळलं नसेल, मसाल्याची पेस्ट म्हणजे त्यात मी एक कांदा चिरून घेतलेला होता, धने टाकलेले होते आणि मग आपली काय म्हणते त्याला, चण्याची डाळ घेतलेली होती, धने टाकलेले होते. खडा मसाल्यामध्ये कलमी, मिरे आणि विलायची, लवंग आणि मेथीदाणे थोडेसे, हे सगळ्यांना मी एकत्र भाजून घेतलेलं होतं आणि त्याची पेस्ट करून घेतलेली होती. तर बघू शकताय इथे मी आपण तो जेवढा मसाला केला होता पेस्ट, तेवढं पेस्ट टाकून घेतलेली आहे. आणि आता 1.5 चम्मच मी इथे अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे. ते सर्व आपल्याला एकत्र होऊ द्यायचं आहे. ते जोपर्यंत त्याचं तेल बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला छान त्याला शिजवून घ्यायचं आहे पेस्टला तेलामध्ये. तर बघा, आपलं तेल छान सुटलेलं आहे. या प्रकारे आपण इथे पूर्ण मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे टाकलेलं आहे मी 2 टमाटरची प्युरी केलेली होती. तर ते प्युरीसुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया परत. तुम्ही पण ही भाजी कधी केलेली आहे का, आणि केली असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीनं करता तर ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण इथे पूर्ण बेसिक मसाले टाकून घेऊया. छान ते सर्व मिक्स झाल्यानंतर बेसिक मसाल्यामध्ये आपले तिखट आहे, लाल मिरची तिखट, हळद पावडर आहे, मसाला पावडर आहे आणि धनिया पावडर आहे आणि चवीपुरतं मीठ आहे. तर तुमची जेवढी क्वांटिटी आहे भाजीची त्यानुसार तुम्ही इथे मसाले वापरू शकता. आमच्याकडे जॉईंट फॅमिली असल्याकारणानं आमची भाजीची क्वांटिटी जास्त असते म्हणून मी एवढ्या प्रमाणात दाखवत आहे तुम्हाला. आणि थोडं फ्लेवरसाठी मी इथे तेजपत्तेसुद्धा टाकून घेतलेले आहे. तर बघा, असं आपलं झालेलं आहे. तर आता इथे आपल्याला लास्टमध्ये काय करायचं आहे, छान शिजवून घेतलं हे मसाला पेस्ट, त्याच्यातच पूर्ण आपले तिखट वगैरे पण छान झालेलं आहे. तर आपण आता इथे गरम पाणी टाकून घेऊया. गरम पाणी यासाठी टाकायचं आहे कारण की त्याला जास्त वेळ उकळत बसावं लागणार नाही, म्हणून आपण पाणी गरम करून घ्यायचं आणि मग त्याच्यात टाकायचं आहे. तर इथे आता थोडं आपण उकळी येऊ देऊ याला. तोपर्यंत आपण इथे काय करून घेऊया, वड्याची तयारी करून घेऊया. बेसन वड्या ज्या आहेत ना, त्या बेसन वड्याची आपण तयारी करून घेऊया. तर बघा, या कन्सिस्टन्सीमध्ये आपण इथे पाणी सोडून घेतलेलं आहे. तर आपण इथे आता बेसनची, बघा मी या वाटीने 2 वाटी बेसन घेतलेले आहे एका परातमध्ये. तुम्हाला लागते तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर 2 वाट्या इथे बेसन घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल म्हणजे इथे कच्चं तेल टाकलेलं आहे की जेणेकरून आपल्या ज्या वड्या आहे बेसनच्या त्या आपल्या खस्ता झाल्या पाहिजे. नाहीतर कधी कधी काय होते की आपण ते रस्स्यामध्ये सोडलं तर ते कडक बनते. त्यासाठी आपण थोडं तेल वापरलेलं आहे. आणि इथे टाकलेलं आहे मी तिखट, धनियापूड आणि हळद आणि चवीपुरतं मीठ आणि थोडा ओवा पण क्रश करून टाकायचा आहे. ठीक आहे. आणि याला छान आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या मिक्स केल्यानंतर आपण यात थोडं थोडं पाणी टाकून याचा छान डो तयार करून घ्यायचा आहे. तर आपण इथे याला म्हणजे वडी पण पाडू शकतो किंवा याला लाटून त्याच्या
कापसुद्धा आपण करून याच्यात सोडू शकतो. पण आता घाई होती आणि सरळ नाही होऊ शकलं माझ्याच्याने ते काप करणं, तर मी ते सरळ सरळ वड्या तोडत आहे. जसं आपण मूग डाळीच्या वड्या टाकतो ना, त्या प्रकारे इथे अशा वड्या तोडून घ्यायच्या आहे. हां, पण इथे लक्षात ठेवायचं, पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे. नाहीतर बिना उकळी आलेल्या पाण्यामध्ये जर आपण म्हणजे ग्रेव्हीमध्ये जर आपण ह्या वड्या टाकल्या तर ते बेसन बनवून तयार होईल. म्हणून आपण ही काळजी घ्यायची की आधी त्याला उकळी येऊ द्यायचा. तर बघा आपली इथे भाजी छान शिजून तयार झालेली आहे. पूर्ण वड्या मी टाकून घेतलेल्या आहे. भाजी शिजून तयार आहे. तर या स्टेजवर आपण गॅस बंद करायची आहे आणि इथे हलकासा गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चम्मच. तो यासाठी की कलर छान येतो. टेस्टसाठी तर आपण आधीच तिथे फोडणीमध्ये टाकून घेतलेला होता आणि आता इथे आपण कलरसाठी टाकायचं आहे. तर बघा छान दिसतो आहे. आणि शेवटी आपण टाकायचं इथे सांबार. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा आणि नक्की ट्राय करा. तर आपण एका सर्विंग बाउलमध्ये सुद्धा हे काढून घेऊया. बघू शकता तुम्ही कसे दिसते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.